जात आहे आणि ती जात कोणती आहे? मनुष्य. फक्त मनुष्य एक जात आहे, बाकी विषय मिटला. बाकीचं तुमचं तुम्ही पहा आणि तुमचं तुम्ही तिकडे झक मारा, आम्हाला काही घेणं नाही. हा, फक्त दुसरा मुद्दा नीट ध्यानात ठेवा, करंट लावून दिलाय फक्त तुम्हाला. आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत. आपला बाप कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, त्याच्या शेजारी आपली आई आहे आणि दोघांचं आपण लेकरू आहे. आपण लेकरूच नाही, आपण त्याचा अंश आहे, पण ते नाही. गोटाळा ताण करा. आपण देवाचा आहे, आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव नाही. ताण द्या, ताण द्या. का? ज्ञान नाही. ज्ञान नाही ना. ज्ञान आलं की आपण देवच आहे ना. मग आपल्याला तुम्ही म्हणा आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. कोण खातं तुमच्या ज्ञानाला? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झालेत, रुपया पगार नाही. अख्खं गाव सर म्हणतंय. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. हे एम ए बी मे सोडून द्या. तुमच्याकडे ज्ञान नाहीये. ज्ञान 4 गोष्टीचं पाहिजे. 1, मी कोण आहे काय माहित. 2, मी कुठून आलोय हे काय, मी कुठून आलोय काय ज्ञान आहे. मी कशाला आलोय काय ज्ञान आहे. मला कुठं जायचंय काय ज्ञान आहे. हे ज्ञान सोडून द्या. एम ए बी मे हे चाललंय. जितके सुशिक्षित वाढलेत तितके वृद्धाश्रम वाढलेत. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाजीला तेल नाही, पण बापाला भाकरी आहे. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर झोंबल तुम्हाला. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही आजारी आहे का? नाही, मग आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. सर्व्हिसवाले क्लास 1, पण त्यांचं रिटायरमेंट कुठे? वृद्धाश्रमात. का? पैशाच्या घमेंडीत नोकरीला असल्यावर नीट वागायचंच नाही. कधी सोमवार नाही, कधी माळ नाही, कधी गण नाही, सासरवाडी सोडून दैवत नाही, माझातल्यावानी वागायचं. देवळा पुढे हात जोडायचे नाही. कधी वार करणारा राम राम घालवानी आणि उरफट्या बावलीच्या बायको का भावा शहाणे. आणि मग म्हातारपणी बसले वृद्धाश्रमात. एकच मुलगा, तोही सासरवाडीला राहायला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, ती परत आलीच नाही, मोकळा. आणि मग म्हातारपणी म्हणे आमच्या नशिबा शेवट. कोण नशीब? वागायचं नाही, सुईचं कायचं नशीब आलं. नशीब बिशीब काय नाही, कर्म आहे. हे सगळ्याचं उत्तर काय आहे? कर्म. हे नशीब बिशीब काय नाही, कर्म आहे. आषाढी एखादं सुद्धा ना धरायची नाही. उत्तर ऐका पुढे चला. ज्ञान आलं पाहिजे आपल्याला. इथं आलो आपण. आला हे ज्ञान सोडाय, शाळेतलं ज्ञान त्याचा काय उपयोग नाही. ज्ञान आहे, पण ज्ञान यायला काय लागतं? फिरलं बरं का आपण. आता थोडं मागं येतो. देव आपल्याला व्हायचं आहे. आपण देवाचा अंश आहे, आपण देव नाही. का? आपल्याला त्याचं ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? महिला मंडळ साधारणपणे एका स्त्रीला किती साड्या असाव्यात? 24 धर, 24 दर तासाला 1 नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या घरात म्हणजे साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. काय ज्ञान आहे? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कानफाटीत दिल्या आणि 50,000 रुपये घेतले. म्हणलं परत असं करू नका. मग आता 1 कानफाटीत केवढ्याला? काय नाही, ज्ञान नाही. 27 खोल्यांचा बंगला एका पोराला बांधायची काय गरज? तुला का 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही म्हणजे काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का अभंग काढला. ज्ञान नाही. आता उलटे फिरू आपण. ज्ञान यायला काय लागतं? इथे फिरू बरं का आपण. हे शाळेतलं ज्ञान नाही, याच्यातलं ज्ञान. थोडं किचकट मुद्दा आहे, पण फिट करून देतो. पहिली गोष्ट, आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव नाही. कारण आपल्याला देव ह्याला ज्ञान लागतं. आता ज्ञान यायला काय लागतं? थोडं किचकट आहे. फक्त येसला येस म्हणा, नोला नो म्हणा. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, डोकंच बंद होईल तुमचं. आणि माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं, आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. ताण द्या डोक्याला. उत्तर ऐका. माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा.
माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही त्यावर तुम्हाला बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर तुम्ही असेच तार फाडून मेल्याशिवाय. आता लागला करंट. आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे, आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया. आता सोडायचं नाही शब्द, लय सावध राहायचं. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आपला आणि ह्या जगाचा काही संबंध नाही. कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, कोण कोणचं पोरग नाही. हे कोण कोणचं पोरग नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, राहणं वेगळं आहे, बांगाची स्टाईल वेगळी, हसण्याची स्टाईल वेगळी, खाण्याचे ऍक्शन वेगळे, प्रारब्ध वेगळे, संचेत वेगळे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत आहे माया. नाही तर कोण कोणची पोरगी नाही, कोण कोणचा पोरे नाही. काय आपण चूक केली नाही, पोराचा बाप झालो म्हणजे. आई मी निघतेय. जेवण पण तयार आहे. अशी कोणती ट्रेन सुटणार आहे? आई मी लेट होईन. लहानपणी काय हा, त्याच्यासाठी एअर खानदान मोटर बसवा, काही गरज नाही. त्यांनाही त्याचं काही घेणं नाही. हा तमाशा आहे त्या म्हातारीचा. त्या म्हातारीचं नाव आहे माया. एखाद्याची पोरगी पोराबरोबर पळून गेली, पागल होती, पळून गेली. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं काव आणली? आपलेच दात, आपले जोड. हा तमाशा कुणाचा आहे? बस फिट बसलं कीर्तन. म्हातारी सोडायचे नाही, मग मजा राहत. आता शिकत सापडली म्हातारी. आता खरं सांगा, म्हातारी आपण इथंच मारली असते आता कीर्तनात. पण घोटाळा असा झाला, राहती कुठं हेच माहित नाही. आता उत्तर द्या पटापटा. राहती कुठं हे माहित नाही का म्हातारी नाहीये? राहती कुठे माहित नाही पण म्हातारी आहे. आणि हा सगळा तमाशा माया विघ्ने भ्रमला करे मरदा आता म्हातारी मारायची बरं. म्हातारी मारल्याशिवाय पुढे जायचंच नाही आपल्याला. भले 10 मिनिटं लेट पण मारणार म्हातारी. कारण तिनं आपल्याला तकलीफच तेवढी दिली. कुणी? म्हातारीनं. हा, आजीबाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना, बाबानं किती शास्त्र सांगू द्या, तिचं ध्यानच नाही. नातानं उडी हाणली का ती हसती, नातानं टाळी वाजवली का ती हसती. मध्ये म्हातारी रंगली. ही म्हातारी आणि हिला रंगवणारी म्हातारी. हे तिचं नाव माया. आता उलट फिरव बरं का आपण. म्हातारी मारलीच असते आपण आणि मारूच तिला आता. पण घोटाळा असा झालाय, तिला नाही नवरा. सावध राहा बरं का. तिला नाही नवरा. कोणाला? म्हातारीला म्हणजे मायेला. तिला नाही नवरा पण पोर आहे 16. ताण द्या, ताण दिलं तरच कळल. तिला आहे पोर 16. त्या 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. म्हातारी एकटी, आधार कार्ड फुल. आता शोध लावू आपण म्हातारीचं एक पोरग पाहू. आता म्हातारीला एकूण पोरं किती आहेत? 16. बरं ये जाऊन पटकन. मोबाईल बंद करा सगळे. करा बंद. ते मोबाईल बंद करे. करंट लागला. मग आता करंट लागला ना, आणि कीर्तनाची लिंक आहे ना, बाहेरून नाही लागली पाहिजे, आतून. मग मजा असते ऐकायला. चला, म्हातारीला पोरं 16, नवरा नाही. म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे, नीट ऐकायचं बरं का, थोडं केलतात. म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे काम. आणि आज सगळं जग कोणी संपवलंय? कामानं. बलात्कार कोण करतोय? कामच करतोय. मग बलात्काराला वय नाही. जसं सध्या मुलींना प्रेम करायला लाज नाही. पुरी सध्या चांगल्या पोरांवर प्रेमच करीत नाही. पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. MPSC, UPSC, नेट, सेट, डॉक्टर, MBBS अशा पोरांवर पुरी प्रेमच करीत नाही. आणि पोरांनाही बी त्यांच्या नादी लागाय वेळ नाही. पुरीनी सध्या फक्त भंगार पोरांवर तडाखा उठवलाय. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोरगी त्याला बी लागली. पोर काम काय करतय? ई रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, नट खोलीत आहे.
पोलिसांनी धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि ती पोरगी दरिद्रेवाणी त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटपा ती तुझ्या डोळ्यात काय बघ? लाख लिसा पत्ता नाही. आणि हत्यांचा दोष नाही, काम काम. आणि उलट पोरींचं इतकं बिंडोक काम झालंय. आपल्याकडे मुलं कमी पडले ना. आता आपल्या पोरी आपल्या पोरांना प्रेम नाही करीत. नाही, आपल्या पोरीने आता प्रियकर सापडायची पायरी बदलवली. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. निर्लज्ज नाही तर इकडली पोरगा मेली का अख्खी भूकंपात? मेली. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. थोडं राग येईल लोकांना. जाऊ द्या. मी सध्या वाल्या कोळी झालोय. सगळ्यांच्या शिव्या मी एकटाच खातोय. मग इतक्या तर शिव्या कोणी खाल्या नाही. मी शिव्या खायला जन्माला येले. पण तळतळ येते महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला म्हटलं मुलगी मला आहे अक्षरशः पोरानं मोबाईल करायचा, इंस्टाग्रामला ओळख करायची. त्या पोरानं फोन मागितला, हिनं द्यायचा. त्यानं फोटो मागितला, हिनं द्यायचा. त्यानं भेटायला बोलवलं, हिनं जायचं. आणि गरीब बापांना 5-5 लाख रुपयाच्या मागणी करायच्या. उलट्या पोरींनी बाप डॅमेज केलेत ह्या 4 वर्षात. तुमचं काय मत? रडला बाप. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ आयुष्यात जो बाप गरिबीत रडला पण रडला नाही, जो बाप आयुष्यात कष्ट करून जगला तो रडला नाही. पण पोरगी पळून गेल्यावर पहाडासारखा बाप पण आयुष्यात डसडसा रडला. हो, डसडसा रडला तो बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांच्या पाया पडला. रडला, माझी मुलगी माझा प्राण आहे, मला सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पण पोरीला कदर नाही आली. पोलीस म्हणला तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी काही झालं तर तुमची मुलगी सापडून देईल. त्याने मुलगी सापडून आणली, बापासमोर उभी केली. बाप रडला आणि पाया पडला पोलिसाच्या. ओ पाया, माझी मुलगी सापडली. हे जास्त आलं पण मी तुमच्या पाया पडतो. तो बाप म्हणतो मी बायकोच्या गळ्यातले दागिने विकेल, थोडं कर्ज करेल, पण माझी मुलगी मी कधी दुःखी होऊ देणार नाही. फक्त माझ्या मुलीनं त्या पोराचा नाद सोडावा एवढीच माझी इच्छा आहे. पोरीनं पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे, काही झालं तर मी त्या प्रियकराला सोडू शकत नाही. ही मी मालिका सांगत नाही तुम्हाला, ही माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 25% पालकांवर पोरीने ह्या 4 वर्षात आणलेले प्रसंग आहेत. काय माझ्या तुमचं? रडला बाप. एका मूर्ख पोरानं इंस्टाग्रामवर दोस्ती करावी आणि गरीब बापाकडे पोरीने 5 लाख रुपयाची मागणी करायची. आणि ईश्वरासारखा बाप आयुष्यात उशीत मुंडकं गोतून रडायला लावायचा. हे कोणतं प्रेम? 2-4 नालायक पोरांनी एकत्र यायचं, पोरीचा फोटो काढायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा, तिला किडनॅप करायचं, तिच्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करायची आणि चांगल्याच्या पोरी डॅमेज करायच्या. ही टोळी तयार झाली. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. अशी टोळी आहे समाजात. एखाद्याची गरीबाची मुलगी पावसात अडली किंवा प्रवासात अडली तर ती कुणालाही लिफ्ट मागणं साहजिक असे. काही झालं तर तिला जीव आहे. यांनी त्याचा फायदा घ्यायचा, ती बोलायला लावायचं, तिचा फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा. तुझा फोटो माझ्याकडं आहे, तू तुझ्या बापाकडून 5 लाख माग. बापानं इज्जतीसाठी 5 लाख द्यायचे आणि पोरीने नालायक पोरांच्या नादी लागून बाप संपवायचे. अशी टोळी तयार झाली समाजात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पोरीने इतक्या लाजा सोडल्या. फेसबुकवर लग्न करता, फेसबुकवर प्रेम करताना, इंस्टाग्रामवर प्रेम करताना त्या पोराची क्वालिटी तपासायची नाही, त्या पोराची लेवल तपासायची नाही. मूर्खासारख्या पोरी प्रेमात पडल्या आणि 25% बाप डॅमेज केले. याच्यावर तुमचं काय? याच्यावर तुमचं काय मत आहे? काय का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे तळतळीचं बोलणं आहे, हे इंद्रिकटचं कीर्तन आहे. थोडं झोंबात आहे, राग येतोय, येऊ द्या. मी सध्या वाल्याकुळी झालोय. पण खरंच सांगा महिला म्हणतात तळतळायला लावू नका. मला मुलगी मला आहे, मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास.
आणि पोरींना पोरं राहिलं व्हॉट्सअप ते हे मोबाईलला जे क्लिपा बिल्पा टाकणारी पोर आहेत ना, ही पिसावलीच पाहिजे महाराज. ही तोंडानं सांगायच्या वस्तू नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? ह्यांनी चांगल्या चांगल्या माणसांना डॅमेज करून टाकलं समाजात, डॅमेज.